400 वर्षापूर्वीचा काळ पुण्याची जहागिरी शहाजीराजांकडे निजामांच्या हाताखाली शहाजीराजे काम करत आहेत। आऊसाहेबांकडे पुणे पण त्या पुण्याच्या मातीमध्ये शेतकरी माती पिकवायला तयार नव्हता। राया रामानं गाढवाचा नांगर मातीतनं फिरवला आणि सांगितलं जो कोणी या मातीमध्ये पीक पिकवेल त्याचा निर्वंश झाल्याशिवाय राहणार नाही। निर्वंश शब्द कळतोय? कुळाचा विनाश होईल। कुळाचा विनाश होईल। अंधश्रद्धा पसरवली, पोळी भाबडी माणसं होती, त्यांनी विचार केला अरे ज्यांच्यासाठी पिकवतोय, ज्यांच्यासाठी कमावतोय, ज्यांच्यासाठी कष्ट करतोय ती लेकरच टिकली नाही तर कशाला पिकवायचं, गुलामगिरी करूया। आऊसाहेबांना वाईट वाटलं, आपलीच माणसं आपलीच माती पिकवायला घाबरायला लागले। सहन झालं नाही आऊसाहेबांना। 3.5-4 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज हाताला धरले आणि त्या मातेमध्ये येऊन उभा राहिल्या आणि सांगितलं पुणेकरांना अरे घाबरता कशाला, शेतकऱ्याची औलाद आहे, अरे जुगार आयुष्याचा खेळून माती पिकवायची ताकद आपल्यात आहे। चला मी सुरुवात करते, होऊ द्या माझ्या कुळाचा निर्वंश झाला तर माझ्या एकटीचा कुलदीपक विझला तरी चालेल पण हिंदवी स्वराज्यासाठी या शेतकऱ्याचा कुलदीपक जगलाच पाहिजे। आऊसाहेबांना त्याच मातीमधनं सोन्याचा नांगर फिरवला। आवाज एवढी ताकद ज्या आईमध्ये होती ते पुत्र हिंदवी स्वराज्याचा धनी का होणार नाही? शेतकऱ्यांनी आऊसाहेबाकडे येऊन विचारलं आऊसाहेब श्रीमंत आहात तुम्ही, जहागिरी आहे तुमच्याकडे, तुम्हाला काय अवघड आहे सोन्याचा नांगर फिरवायचा? अहो पण आऊसाहेब आम्ही शेतकरी आहे, या मुघलांनी टाळूवरचं लोणी सुद्धा चाटू चाटू खाल्लंय आमच्या पदरात काय राहिलं आऊसाहेब? अहो आमच्या पोटाची खळगी भरायची अवघड आहे, शेतीची खळगी कुठनं भरायची? अहो शेती पिकवायला काही नुसतं कष्ट लागत नाही, तोंडाचं बळ लागत नाही, पैका लागतो आऊसाहेब, पैका। सगळ्याचं स्वांग घेता येत आहे आऊसाहेब, पैक्याचं घेता येत नाही। पैशाचं स्वांग कसं घ्यायचं आऊसाहेब? आऊसाहेब ह्या मुघलांनी आमच्या बाया उचलाव्या, आमच्या पोरांना जिवे मारावं, अहो आमच्या आयुष्याचा सगळ्यात सांदोळा करून टाकावा। आमच्या पदरात काय पडलं? बिबियानं कुठनं आणायची, अवजारं कुठनं आणायची, बैल कुठनं आणायची, अरे कशी पिकवायची शेती? बोलायचं सोपं आऊसाहेब, करायचं नाही। या महाराष्ट्रातली पहिली पतसंस्था एका स्त्रीनं उभा केली आणि त्या आदिशक्तीचं नाव राजमाता जिजाऊ आणि त्या पतसंस्थेचं नाव स्वराज्य। बऱ्यापैकी महाराष्ट्रातल्या पतसंस्थेचे चेअरमन पुरुषच आहेत। आता पतसंस्थेचे चेअरमन पुरुषच आहे पण त्यांना जाऊन सांगा पहिली पतसंस्था बाईनं उभा केली होती। शेतीतली बिबियाणं, अवजारं, बैलजोड्या, बैलगाड्या आऊसाहेबांनी शेतकऱ्यांना व्याजावर द्यायला चालू केलं। जेव्हा पिकल तेव्हा त्याची मुद्दल द्यायची पण मुद्दल म्हणजे पैसा नव्हता, जिन्नसच्या बदल्यात जिन्नस होता। पण कौतुक वाटतं मला शिवरायांच्या व्यवस्थापनेचं। कालही शेतकरी मरत होता, आजही शेतकरी मरतोय, उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का? अरे खात्री देते मी, जर पुन्हा एकदा शिवशाही आली ना तर शेतकरी मरणार नाही। अरे पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळातही पडला होता पण माझ्या छत्रपती शिवरायांच्या राज्यात एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाहीये। ते राज्य रयतेचं होतं। काय व्यवस्थापन असेल, कुणी केलं? कुणाचे विचार कशासाठी? होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन तुकड्यांना नव्हता खोवानी, होती मुघलांची सत्ता त्यावेळी, तीन तुकड्यांना नव्हता खोवानी, होती जिजाईला खंड झालं श्रीमंताचं सत्तर, होती जिजाईला खंड झालं श्रीमंताचं सत्तर, पूजित महाराज झाला मुसलमाना मुसलमानाचा मानाचा चीज झाला, मुसलमानाचा मानाचा चीज झाला, मुसलमानाचा मानाचा चीज झाला, मुसलमानाचा मानाचा चीज झाला, मानाचा चीज झाला, मुसलमानाचा मानाचा चीज झाला, मुसलमानाचा
मुसरा मानाचा मानाची साई कुस असेल दादा भावे तया. अशा कुळाच्या परंपरेला वाढवण्यासाठी आयुष्य लागणारच आहे. सामर्थ्य निर्माण करायचं म्हटल्यावर आम्हाला हीच तत्त्वता ठेवावीच लागणार आहे. कारण माणसं आहेत आम्ही, अदर्शनाने अनुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोकी कर्मानं बांधलेली आहेत. आम्हाला ठरलेलंच आहे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननीय जठरे शयनम हे संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. याला पर्याय एकच आहे, भज गोविंदम भज गोविंदम भज 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 गोविंदम. आणि एकदा त्याला बसलं की शरीर दुसरं होईल पण आत्मा मात्र तोच असेल. मग पुन्हा एकदा नामदेवरायांचा अवतार तुकोबबार आहे, पुन्हा एकदा परमात्म्याचा अवतार ज्ञानोबबार आहे, पुन्हा हे अवतार चालूच राहणार आहे. आत्मा तोच आहे, बदललं ते काय शरीर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचाच आत्मा छत्रपती संभाजी महाराज आहे, बदललं ते फक्त शरीर आहे. हे आयुष्य कमी ते आयुष्य कमी काही हरकत नाही. आत्मा कुठं गेला, विचार कुठं गेले, परंपरा कुठं गेली, भावे तया. मग त्या प्रत्येकासाठी अभंग आहे. चला कसलीच असत्याची बाधा, कल्पना म्हणजे असत्य. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल नामी. द्वैत असत्य, दंभ असत्य, जराही असत्याचा लवलेश नव्हता ना संतांकडे ना छत्रपतींकडे. त्यांनाही वाटत नसेल काय हो, शंभूराजांनी निस्ती नजर झुकवली असती ना तरी शहनशाह झाले असते, पूर्ण हिंदुस्थानाचे झाले नसते का. फक्त काय करायचं होतं, फक्त नजर खाली घ्यायची होती बर का. आपण क्वाटरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब साहेब म्हणतो, फक्त नजरच खाली घ्यायची होती. त्याच माझ्या ज्ञानोबरांच्या संजीवन समाधी शेजारी तुळापूर तीर्थक्षेत्र आहे. त्या संगमाच्या ठिकाणी साखळदंडाने बांधलेले शंभूराज आहे. अरे झाडाच्या साली काढतात तशा अंगाच्या साली काढल्या, रक्ताच्या डोहाच्या डोहांगावरनं वाहत होते. झालेल्या जखमेला त्रास व्हावून तिकटाची मिठाची सोडून राजाच्या अंगावर केली. रोज एक अवयव कापला. 41 दिवस. किती? 41 दिवस रोज एक अवयव कापला. उगाच नाही, जोपर्यंत स्वतःची लोक दगा करत नाही नसते मुघलांच्या हाती लागले. अरे 1-2 दिवस नाही, 1-2 महिने नाही, 1-2 वर्ष नाही, 9 वर्ष शंभूराजांची मुघल लढत होते. 9 वर्ष. पण 9 वर्षात एकही गड किल्ला शंभूराजांना मुघलांच्या हाती लागू दिला नाही. एवढं सामर्थ्य ज्यांच्या विचारात होतं ते कसे लागले असते शत्रूंच्या हातात. रोज एक अवयव कापला. पायाची बोट, हाताची बोट, जिमेचा शेडा मारला माझ्या राजाचा. मारण्याच्या डोळ्यातनं पाणी येतं. येऊन सांगतो औरंगजेबाला, जहापना माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. जहापना माफ करना, छोटी मुंह बड़ी बात कर दूंगा. इतने राजा देखे, इतने महाराजा देखे, इतने वीर देखे, इतने शतवीर देखे, ये ना कौन है. लेकिन खुदा की कसम खाता हूँ, इस शिवा के बंदे की जैसी औलाद आज तक नहीं देखी. ना कौन है, क्या बंदा है. शत्रु भी घबरा जाए, मृत्यु भी तड़पड़ा जाए, इतना जलील किया उसको, फिर भी उफ तक नहीं निकली मुंह से. अब मुझसे नहीं होगा. औरंगजेब म्हणतो, देखते शिवा का बच्चा कब तक नहीं झुकता. सळी आगेत घेतली, तळपत सळी नजरेत घुसणारे 2 बोटाचं अंतर. आखरी बार पूछ रहा हूं संभा बात मान लो. आखिरी बार पूछ रहा हूं संभा बात मान लो. 3 सवाल का जवाब सिर्फ देना है. जिन लोगों ने हमसे गद्दारी की उनका नाम, स्वराज्य का खजीना और सल्तनत को सलाम. नजर वर करून छाती फुगून स्वराज्याचं धनी सांगतायत. अरे नालायका, काय मारायचं ते मार, काय जीवाची लाही करायची ते कर. जोपर्यंत अंगात शेवटच्या रक्ताचा थेंब आहे, जोपर्यंत श्वासात श्वास आहे, तोपर्यंत हा शिवबाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्यासमोर नजर झुकवणार नाही. अरे मारशील माझ्या देहाला, पण लक्षात ठेव, जिथं जिथं शंभूराजांच्या रक्ताचा थेंब सांडला तिथं तिथं नवीन शंभूराजे उभा टाकल्याशिवाय राहणार नाही. ताकद आमच्या विचारात आहे, आमच्या शरीरात नाही. हवे तया गेलं ते शरीर आहे, आत्मा जातच नाही रे. शास्त्रांचं वर्णन आहे. करा विचार. ती लेकरं आहेत रे आपण छोट्या छोट्या गोष्टींना कसं घाबरायचं, छोट्या छोट्या संकटांना तरी कसं घाबरायचं. किती संकट वाटायला यावी, किती लोकांनी त्रास द्यावा, कितीही धर्मभेद करायचा प्रयत्न करावा, कितीही सांगावं असे तसे असे, तुम्ही विश्वास विठेवरच्या मालकावर ठेवावा. जो माणूस अपमान करतोय तोच माणूस जोपर्यंत सन्मान करत नाही तोपर्यंत धीरान राहावं. त्याला तर परमार्थ म्हणावा. मंथोणी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा. चुकीच्या मार्गाने नका जाऊ, कल्पनेची वादा न हो. कशाला व्यर्थ कथा डोक्यात घेताय, नका. ती परंपराच नाहीये आपली. 7 वर्षांच्या शिवरायांच्या हातात
मासाहेबांनी स्वराज्याचं बाळकडू दिलं. वय वर्ष 13. वयाच्या 13व्या वर्षी पुण्याच्या नैऋत्य असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. मुठभर बावळं हातात, बाजी मुरारबाजी, तानाजी, असाजी, सूर्याजी, कोंडाजी, फुलाजी, फरचंद, धनाजी, संताजी, मोरोजी, बहिरजी, मोरे, घोरपडे, मोहिते, निंबाळकर, बांधलकर, अरे सगळे काही सोबत आहे. एवढ्या मावळ्यांनी काय घडणार आहे? वयाच्या 17व्या वर्षी पहिला गड किल्ला जिंकला, ज्या किल्ल्याचं नाव तोरणा, आणि लोकांनी सांगितलं स्वराज्याचं तोरण बांधलं, आता हिंदवी स्वराज्य उभा राहणार. वयाच्या 17व्या वर्षी कुठून आली ही बुद्धिमत्ता? कुठून आली ही ताकद? काय व्यवस्थापन? तुम्हाला काय वाटतं शिवरायांच्या काळात नराधम नसतील? राजाचा पाटील नावाचा पाटील दिवसा ढवळ्यातनं पोरगी उचलली, तिच्या आबरूची माती केली, जिवंत विहिरीत ढकलून दिलं. पोरीचे मायबाप आऊसाहेबांसमोर उभा येऊन राहिले. आऊसाहेब काय झालं माय रडायला? कुठल्या तोंडानं सांगू आऊसाहेब? आपलीच माणसं आपल्या माणसांची कदर करत नाही, कसं हिंदवी स्वराज्य उभा राहणार? आऊसाहेब 13-14 वर्षाची पोरगी होती, बापाला भाकरी द्यायला चालली होती, पाटलानं उचलली, आबरूची माती केली. आऊसाहेब सांभाळली असती तशीच पोटचा गोळा होता माझ्या. आबरू घालवली यात काय हो? माझ्या पोरीला जिवंत ढकलून दिलं विहिरीत, का तर कोणाला कळू नये पोरीची आबरू गेली. पण कळलं ना आऊसाहेब, पदार पसरते तुमच्या समोर. जर घडवायचं असेल हिंदवी स्वराज्य तर आई बहीण सुरक्षित ठेवा. आणि मला तुम्ही सांगा, जर हीच गोष्ट तुमच्या पोरीच्या बाबतीत घडली असती तर काय केलं असतं आऊसाहेब? पाया पडते तुमच्या, न्याय द्या या बाईला. जिनं पोटचा गोळा घालवला, जिनं घरातली लक्ष्मी संपवली, त्याला तुम्ही काय शिक्षा द्याल? घळा डोळ्यातनं पाणी आलं आऊसाहेबांच्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी बघितलं, 17 वर्षाचे होते, नुकतं शिक्षण पूर्ण करून पुण्याला परतले होते. डोळ्यात पाणी दिसलं आईच्या. काय झालं आऊसाहेब? कशाला रडताय? अहो आम्ही जिवंत आहे. कशाची तक्रार, कशाची चिंता, सांगा आम्हाला. झालं तरी काय आऊसाहेब? राजा कुठल्या तोंडानं सांगावं की आपल्याच माणसानं आपल्याच लक्ष्मीला कलंक लावला? तळपायाच्या मस्तकाला गेली राजांची. 17 वर्षाचे शिवराय मंत्रिमंडळ बोलवतायत, सिंहासनावर बसतायत आणि सांगतायत, न्याय करतायत. बोलवा त्या राजाच्या पाटलाला, बोलवा, उभा करा माझ्या समोर, दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा, पण मरू देऊ नका, जिवंत ठेवा. दोन्ही हात दोन्ही पाय छाटा आणि उघडा करून स्वराज्याच्या वेशेवर टांगा. येणा जाणाऱ्या प्रत्येकाला कळू द्या, हे हिंदवी स्वराज्य आहे. इथली आई बहीण देवळातल्या देवीपेक्षा कमी नाही. आणि माझ्या आई बहिणीवर वाईट नजर टाकली तर हा शिवबा त्याचा राजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. हिम्मत नाही झाली पुन्हा कोणाची पोरीकडे वाईट नजरेनं बघायची. हे व्यवस्थापन होत. म्हणून ना शेतकरी मेला, ना बलात्कार झाला, ना हिंदुत्वाला कलंक लागला. आत्ताची परिस्थिती काय? आता बलात्कार झाला की त्या व्यक्तीला आधी केस नोंदवली जाते, पुन्हा जेलमध्ये टाका, पुन्हा चांगला खाऊ पिऊ घाला, पुन्हा तारखावर तारखा घ्या. त्याच्या खरं आहे का खोटा आहे सिद्ध करा. फारच जागीरदार बापाची अवलाद असेल, पैशाची असेल तर होतो तो मुक्त, सुटला जातो तो. काही नाही फरक पडत त्याला. किती कोणाचे खून करा, किती काही करा, पैसा असला विषय, जमानत भेटते त्याला, बिंदास्त गाड्यांमध्ये फिरतो तो. हे हिंदवी स्वराज्य नव्हतं. इथे सत्य ते सत्य, असत्य ते. मग शंभूराजांनी अनाजी पंतांना दिलं हत्तीच्या पायाखाली. का? खोट्याला थारा नाही. सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी राजारामावर नाही उपकार केले, शंभूराजांवरच सामर्थ्यवंत दाखवलं. का? सत्य ते असत्य ते, कल्पनेची बाधा. खोट्याला नव्हतीच रे थारा, तोच तर धर्म आहे. पण कसं आहे ना, चाणक्य